सूर्य उपासना आणि सूर्यनमस्काराच्या निर्मितीपासूनचे महत्त्व. सूर्यनमस्काराची निर्मिती कशी झाली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आज रथसप्तमी आहे. तर रथसप्तमीच्या मंगलमय सर्वांना शुभेच्छा. ओम आदित्यय विघ्नये दिवाकराय धीमहि तन्नो सूर्य प्रचोदयात. माणसाने परमेश्वराला प्रथम पाहिले ते सूर्याच्या रूपात. माणसात आणि एकंदरीत सजीव सृष्टीत जे चैतन्य आहे ते सूर्यापासून आले आहे असे मानले जाते. परंतु या चैतन्यातून एकापेक्षा एक असे पराक्रम साकार करायचे असतील तर सूर्य उपासनेचे विशिष्ट असे शास्त्र तयार करायला हवे असे भारतातील ऋषींना वाटले आणि त्यांनी केलेल्या चिंतनातून सूर्यनमस्कार जन्माला आले. ह्यामुळे सूर्य उपासना आणि सूर्यनमस्काराचे भारतीय संस्कृतीला महत्त्व अनन्यसाधारण आहे. सूर्याला देवता मानले जाते. सूर्यनमस्काराबरोबरच सूर्यनमस्काराची उपासना गायत्री स्वरूपात किंवा सूर्यस्तुती अशा कोणत्याही स्वरूपात सूर्य उपासना केल्यास एकाग्रता साध्य होते. तसेच बुद्धी स्मृती तीक्ष्ण होतात. शिवाय आकलनशक्ती सुधारते. भारतात सूर्यमंदिरे फारच थोडी आहेत. सौराष्ट्रातील वेराजवळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, नेपाळ, कोर्नार्क इत्यादी ठिकाणी सूर्यमंदिरे आहेत. आपल्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशेळी ह्या गावी शेकडो वर्षापासून असलेले हे सूर्यमंदिर मुख्य मार्गाकडून केवळ 3 ते 4 किमीवर आहे. हे नितांत सुंदर देवस्थान बसलेले आहे. उगवत्या व मावळत्या सूर्याला दंडवत घालणे हे सूर्यनमस्काराचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सूर्यनमस्कारात वापरल्या जाणाऱ्या आसनांचा ऐतिहासिक ग्रंथात उल्लेख आढळतो. श्री समर्थ रामदास सूर्यनमस्काराचा वापर शरीर सौष्ठवासाठी करत असत. सूर्यनमस्कार करताना म्हटले जाणारे मंत्र व त्याचे महत्त्व. प्रत्येक सूर्यनमस्काराची सुरुवात करताना मंत्र म्हटले जातात. त्या प्रत्येक मंत्राचा संबंध शारीरिक चक्राशी आहे. सूर्याला चराचर सृष्टीचा आत्मा मानले जाते. सकाळची सूर्यकिरणे अंगावर घेत प्रणवासहित त्यांचे नामोच्चारण, दर्शन व सूर्यनमस्कार घालणे म्हणजेच एकाच वेळी शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक शक्तीचा विकास साधणे होय. सूर्य वाचून काहीच व्यवहार चालत नाही. मग अंधांना सूर्याचे दर्शन कसे घडावे एवढे सूर्याला महत्त्व आहे. सूर्यनमस्कारात आरोग्य, दीर्घ आयुष्य, कार्यक्षमता हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवायचे असते. ह्या आसनामुळे आयुष्य, बल आणि बुद्धीचा विकास होतो. मस्तक, मान, हात, पाय, छाती, पोट, कमरेच्या स्नायू, मेरुदंड, पायाची बोटे, गुडघे, सर्व सांधे यांना व्यायाम घडतो. तसेच पोटाचे जडत्व, अनावश्यक वाढलेले मेंद, ओटीपोटातील चरबी, थायरॉईड सारख्या विकार, लहान मुलांचे फिरलेले हातपाय व काही हाडांचे दोष, गडमाळा, घशातील विकार नाहीसे होतात. क्षयापासून संरक्षण मिळते. मनोबलाचा विकास होतो. शारीरिक शुद्ध रक्ताचा सारख्या प्रमाणात संचार होतो. तर अशा प्रकारे मी तुम्हाला छोटीशी माहिती सांगितलेली आहे. काही चुकलं असेल तर माफी असावी. तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.